नाशिक विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या मतमोजणीतून अत्यंत धक्कादायक आणि राजकीय गणिते बदलून टाकणारी बातमी समोर येत आहे। निवडणूक रिंगणात अपक्ष उतरलेले भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवलाय। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। गोकुळ गीते 109 मतांनी विजयी झालाय। गोकुळ गीते हे जॉईंट किलर ठरले असले तरी एकनाथ शिंदे यांच्या अथक प्रयत्नांनी नाशिक मतदारसंघ सोडून घेण्यामध्ये शिंदे गटाला यश मिळाले होते व भाजप व शिंदे गटाचे अधिकृत मतांची बेरीज ही कितीतरी पटीने जास्त असल्याने नरेंद्र दराडे यांचा विजय निश्चित मानला जात होता। त्यातही दोन मंत्र्यांनी गोकुळ गीते व गणेश गीते यांचे उंबरे झिजून माघारीसाठी प्रयत्न करून माघार झाली, परंतु या विधान परिषदेच्या निवडणुकीत सुद्ध मतदारांनी नरेंद्र दराडे यांच्या पारड्यात मते न टाकता गोकुळ गीते यांच्या पारड्यात मते देऊन एक प्रकारे महायुतीला चांगलाच धडा शिकवलाय। आता गणेश गीते यांचे जवळीक असणारे व चांगले मित्र असणारे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन नेमके या विजयाचे श्रेय घेतात की महायुतीचा उमेदवार पडला म्हणून पराभव स्वीकारतात हे बघणं आता तितकेच औत्सुक्याचं ठरणार आहे। या विजयानंतर महाविकास आघाडीच्या व राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या नेत्यांनीही आनंद साजरा केलाय। यावरूनच असे दिसतंय की महाविकास आघाडी ही जे मते होती ती गोकुळ गीते यांनाच मिळाली आहे। गोकुळ गीते हे निफाड तालुक्यातील असून नाशिकमध्ये त्यांचे मोठे भाऊ गणेश गीते यांनी भाजपामध्ये चांगला जम बसवलेला आहे। त्यामुळे ही भाजपाची ही मते मिळाल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटात आहे। आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेमका काय निर्णय घेणार व नाशिकमध्ये महायुतीत जो बेवणाव झालाय, जी मते फुटली आहे, त्याची जबाबदारी कोण घेणार हे बघणे ही महत्त्वाचे ठरणार आहे। संपादकीय विभाग एस मराठी न्यूज नाशिक।